इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्यामध्ये जशी तेंडुलकर समिती फार महत्त्वाची, तशीच रंगराजन समितीसुद्धा फार महत्त्वाची आहे. रंगराजन समितीबद्दल जर आपण विचार केला, तर रंगराजन समिती ही 2012ला त्याची स्थापना झाली. 2014ला या समितीचा रिपोर्ट आला. 2009-10 आणि 11-12 अशा 2 वर्षांसाठी या समितीची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. 2009-10 साठी भारतामध्ये टोटल दारिद्र्य या समितीने 38% सांगितलं होतं. 11-12ला हिने सांगितलं होतं 29%. आधी आपण 9-10 बद्दल बोलूया. टोटल दारिद्र्य सांगितलं होतं 38%. एकनी पुढे जायचं. 38 आणि 1 होतं 39. 39% दारिद्र्य हिने ग्रामीण भागासाठी सांगितलं होतं आणि 3ने मागं जायचं. 38 मधून जर 3 गेले तर आता 35. 35% दारिद्र्य हिने शहरी भागासाठी सांगितलं होतं. म्हणजे 38, 39 आणि 35 या प्रकारे आपण आकडेवारी पाठ करू शकतो. त्याच्यानंतर 2011-12ची आकडेवारी फार महत्त्वाची. टोटल दारिद्र्य सांगितलं होतं भारताचं 29%. एकनी पुढं गेलो तर 30% सांगितलं ग्रामीण भागासाठी. 3ने जर आपण मागं आलो तर 26% दारिद्र्य सांगितलं होतं शहरी भागासाठी. म्हणजे आकडेवारी होते 29, 30 आणि 26 अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. जर हिच्या खर्चाचा विचार केला तर याने ग्रामीण भागासाठी जो खर्च आहे तो ऑलमोस्ट सांगितला होता. ग्रामीण भागासाठी जर खर्चाचा विचार केला तर ग्रामीण भागासाठी सांगितलं होतं ₹972 आणि शहरी भागासाठी सांगितलं होतं 1460. 972, 1407. ठीक आहे. हा महिन्याचा खर्च. आणि जर दिवसाचा एक्सपेन्स जर विचार केला तर आयोगाने त्यावरती प्रश्न विचारलेला ऑलरेडी आहेच. ग्रामीण भागासाठी दिवसाला ₹32 खर्च आणि शहरी भागासाठी दिवसाला ऑलमोस्ट ₹47 हा जो खर्च आहे या समितीने मेन्शन केलेला होता. म्हणजे 972, 1407, 32 आणि 47 त्याचबरोबर 29, 30 आणि 26 ही जे आकडे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. हिने सांगितलं होतं का कॅलरीचा उपभोग आपण केला पाहिजे. तेंडुलकर समितीची जी पद्धत होती तिला हिने डिसमिस केलं आणि परत एकदा रंगराजन समितीची जी आकडेवारी आहे तिला यांनी सपोर्ट केला. आणि मग यांनी सांगितलं की रंगराजन समितीनुसार शहरी भागासाठी वेगळी दारिद्र्य रेषा, ग्रामीण भागासाठी वेगळी दारिद्र्य रेषा आणली पाहिजे आणि परत एकदा आपण कॅलरीचा वापर केला पाहिजे. आणि म्हणून या समितीने ग्रामीण भागासाठी कॅलरीचा वापर सांगितला होता ₹2155 आणि शहरी भागासाठी कॅलरीचा वापर सांगितला होता ₹2090. सगळ्याधिक दारिद्र्याची जी लोकसंख्या यांना सापडली होती उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, 4 नंबरला पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला येतो महाराष्ट्र. आणि दारिद्र्याचं प्रमाण जर म्हटलं तर सर्वाधिक येतं छत्तीसगडमध्ये आणि 2 नंबरला येतं मणिपूरमध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात कमी दारिद्र्याची लोकसंख्या आणि प्रमाण या दोघांमध्ये येतं गोवा राज्य. पण सर्वाधिक कमी लोकसंख्या जर म्हटली तर ती येते लक्षद्वीपमध्ये दारिद्र्याची आणि सर्वात कमी प्रमाण जर म्हटलं तर ते येतं अंदमान निकोबारमध्ये. थँक यू सो मच.